नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वाघापुरातील स्वागत कमानीसाठी आता मुंबईला लॉंग मार्च. वाघापूर तालुका बुदरगड येथील सपाटीकरण केलेल्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभारावी या मागणीसाठी दलित समाजाने 2 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला. शुक्रवारी याबाबत बोलवलेल्या बैठकीतही तोडगा न निघाल्याने आता मुंबईला लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेत सायंकाळी आंदोलक मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले. वाघापूर येथील गट क्रमांक 2 मध्ये 39 गुंठे जागा आहे. यातील 3 गुंठे जागा समाजाच्या स्मशानभूमीसाठी तर 9 गुंठे प्रचलित तलावासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यातील 27 गुंठे पड क्षेत्र 7-12 उतार्यावर नोंद आहे. ग्रामपंचायतीकडून या जमिनीचे सपाटीकरण करण्याचं काम सुरू असताना त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभी करण्याचा ग्रामसभेत 26 जानेवारी 2004 ठराव मंजूर झाला. या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी वाघापूरच्या दलित समाजाने वाघापूर ते नागपूर असा लॉंग मार्च काढला होता. तो बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात आल्यानंतर आंदोलकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शुक्रवारीही दिवसभर आंदोलक कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. गुरुवारी बैठकीत निर्णय न झाल्याने आज पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी एडगे यांनी ग्रामस्थांनाही बोलावलं होतं. गावातला वाद गावात मिटू दे म्हणून आंदोलक व गावातील प्रमुख नेत्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या 2 कमानी उभ्या करूया, सर्व महापुरुषांची नावे देण्याबाबत ही चर्चा झाली. मात्र कमान पुढे की मागे याबाबत कोणतेही एकमत झाले नाही. बैठकीत कोणताही निर्णय न झाल्यामुळे मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार करत सायंकाळी आंदोलक घोषणा देत पायी रवाना झाले. टोप येथे मुक्काम करून शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने ते मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान दिवसभर या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी उत्तम कांबळे, प्राध्यापक शहाजी कांबळे, सुभाष देसाई, सदानंद डिगे, अविनाश कांबळे, दगडू भास्कर, बबन कांबळे, अशोक कांबळे, सातापा कांबळे, नेताजी कांबळे, नामदेव कांबळे, सागर कांबळे, निकाजी कांबळे, महाबोधी पद्माकर, अरुण सोनवणे, आकाश कांबळे, अमित नागटिळे, JK गायकवाड, नितीन कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी आंदोलकांसाठी नियोजन केलं. रात्री मार्गावरील वाहतूक बंद केली होती. झोपण्यासाठी जमखाण्याची व्यवस्था केली. फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहिका तैनात केल्या. शुक्रवारीही आंदोलकांना एका बाजूला घेत दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत सुरू ठेवली. गुरुवारी रात्री जेवण रस्त्यावर न करता बाजूला करावे यावरून किरकोळ वाद झाला. मात्र शेगडीवर पाय मारण्यासारखा कोणताही प्रकार झाला नाही. गैरसमजुतीने कोणीतरी ही माहिती दिल्याचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.